माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज आपण बायबलमध्ये घडलेल्या एका महत्त्वपूर्ण घटनेवर व या घटनेमध्ये असलेल्या 2 पात्रावर आपले लक्ष केंद्रित करणार आहोत. ही घटना म्हणजे संत पेत्राची येशूला नाकारणे. बायबलमधील अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही घटना, जिचा समावेश 4ही शुभवर्तमानांत पहावयास मिळतो आणि यावरूनच त्या घटनेचे महत्त्व आपणास दिसून येते. पेत्राचे येशूला नाकारणे आणि येशूचे पेत्राला स्वीकारणे यावर आपण मनन चिंतन करणार आहोत. जेव्हा येशू पेत्राला प्रथम भेटला तेव्हा तो आपण ओळखतो तो म्हणजेच आपल्या परिचयाचा, आपल्या ओळखीचा संत पेत्र नव्हता. तो होता जगाच्या कर्मकांडात बुडालेला पेत्र. तो होता आपल्या रोजच्या धंद्यात व्यस्त असलेला पेत्र. तो होता बाहेरच्या जगाशी काहीही देणे घेणे नसलेला पेत्र. आणि तो येशूला शोधत नव्हता, तर तो गेनसेरेतच्या किनाऱ्यावर आपला पारंपरिक, आपल्या कुटुंबाचा, मच्छीमाराचा व्यापार व्यवसाय करण्यात व्यस्त होता. पेत्र आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जेम्स आणि त्याचा भाऊ जॉन हे सर्व भाऊ एकाच फिशिंग ग्रुपचे, एकाच बोटीचे भागीदार होते. ते वायव्य किनाऱ्यावर बेतसैदा येथे लहानाचे मोठे झाले होते व हे सर्व भाऊ एकमेकांस ओळखत होते. तसेच गालिलचा समुद्र किनारा त्यांच्या पक्का परिचयाचा होता. पेत्र आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर होता. तो मासे स्थानिक स्तरावर विकण्यासाठी बाजारात आणीत, रोमन महामार्गाने दमास्कसला पाठवीत आणि भूमध्य समुद्राजवळील रोमन साम्राज्यातील बंदरांवर निर्यात देखील करत. तो विवाहित होता आणि त्याच्याकडे घरदार होते. लूक अध्याय 4 वचन 38 आणि 39 म्हणते, मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा येशूने तिच्यावर ओनवून तापाला दटाविले. तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. वरील वचन दर्शविते की तो विवाहित होता आणि त्याच्याकडे घरदार होते. तो अति श्रीमंत, गर्भश्रीमंत किंवा खूपच गरीब देखील नव्हता. आपल्यापैकी बऱ्याच जणांप्रमाणे तो एक सामान्य जीवन जगत होता. शिमोन पेत्रास माहीत नव्हते, परंतु त्याचा जन्म होण्याआधी त्याच्या आयुष्याची कथा लिहिली जात होती. 30 वर्षांपूर्वी जेव्हा बेथलेहेम या लहानशा गावात योसेफ आणि त्याची पत्नी मरिया ह्यांनी बाळाला जन्म देण्यासाठी दारोदारी जागा मागितली, उतारे झिजविले, तेव्हा लिहिली जात होती शिमोन पेत्राच्या आयुष्याची कहाणी. वयस्कर याजक जखऱ्याची पत्नी अलिशिबा हिला चमत्कारिकरित्या दिवस जाऊन तिच्या पोटी संदेष्टा योहान जन्म घेण्याचे भाकीत केले, तेव्हा लिहिली जात होती पेत्राच्या आयुष्याची कहाणी. आपला भाऊ अंद्रिया ह्यास येशू पाचारितो आणि जेव्हा तो त्या हाकेस होकार देतो तेव्हा लिहिली जात होती पेत्राच्या आयुष्याची कहाणी. येशू बाप्तिस्मा करणारा योहान व शिमोन पेत्र अपघाताने किंवा नशिबाने एकत्र आले नाहीत, तर ह्यात नक्कीच देवाचा हात होता. ही होती दैवी योजना वर्षानुवर्षे आखलेली. They came together not by accident or fate, but by the silent hand of God, by divine intervention. पेत्राचा भाऊ अंद्रिया याने त्याची येशूशी पहिली भेट घडवून आणली.
यरूशलेममध्ये येशू व अंद्रिया ह्यांच्यात झालेल्या पहिल्या नाट्यमय भेटीतून येशू एका प्रकारे अंद्रियाद्वारे पेत्रास पाचारण करीतो. एके दिवशी गालिलच्या समुद्र किनाऱ्यावर हे दोघे भाऊ खोल पाण्यात मासेमारी करीत असता येशूच्या दृष्टीस पडले. मत्ते अध्याय 4 आणि मार्क अध्याय 1. त्याने त्यांस हाक मारली, माझ्या मागे या आणि मी तुम्हाला माणसे धरणारा करीन. मत्ते अध्याय 4 वचन 19. माझे अनुसरण करा, माझ्या मागे या म्हणजे काय हे शिमोन पेत्राला माहीत नव्हते. परंतु तरीही तो येशूच्या मागे गेला व कफरनहूम येथील पेत्राच्या स्वतःच्या गावातील सभास्थानात तो येशूची शिकवण व चमत्कार पाहत गेला. लोक अध्याय 4 वचन 31. येशूने पेत्राला आपल्या कार्यात एक अनोखी भूमिका दिली. जेम्स आणि जॉन यांच्यासोबत पेत्र हा येशूच्या आतील वर्तुळातील एक होता. त्यांना येशूसोबत अतिरिक्त वेळ घालविण्यासाठी निवडण्यात आले होते आणि त्याला सिनेगॉगच्या अधिकाऱ्याच्या मुलीला मेलेल्यांतून उठवणे, रूपांतराचे साक्षीदार होणे आणि गेत्सेमने येथे येशूसोबत जागृत राहणे अशा प्रसंगी उपस्थित राहण्याचे विशेषाधिकार देण्यात आले होते. बायबलमध्ये वारंवार आपल्याला पेत्राबद्दल ऐकायला मिळते. येशूच्या जीवनातील जवळजवळ सर्वच महत्त्वपूर्ण घटनांमध्ये पेत्र त्याच्या बरोबर होता. येशूचं पेत्रावर खूप प्रेम व विश्वास होता. पेत्राने देखील वारंवार त्याचे प्रेम आपल्या बोलण्यातून व्यक्त केले होते. येशू जिवंत देवाचा पुत्र आहे ह्याविषयी पहिली कबुली देखील पेत्रानेच दिली होती. प्रभू, मी तुला सोडून कुठे जाऊ हे देखील पेत्र अगदी खात्रीने म्हणाला होता. लोक अध्याय 22 वचन 33, मत्ते अध्याय 26 वचन 35. येशू आणि पेत्र यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण नातेसंबंध होते आणि ते म्हणजे विश्वासाचे, प्रेमाचे. आणि तरीही सैताना माझ्यापासून दूर जा असे येशू म्हणतो आणि पेत्र येशूला त्याने भाकीत केल्याप्रमाणे 3 वेळा नाकारतो. नाकारणे ही जीवनातील अतिशय दुःखद घटना आहे आणि तेही अगदी आपल्या जवळच्या जीवाभावाच्या माणसाने, व्यक्तीने नाकारणे खूप वेदनादायी घटना. माणूस जीवनात सत्य स्वीकारण्यास तयार नसतो तेव्हा तो अगदी सहज एखाद्याला नाकारतो. नातं हे केवळ वेळ पाहून पळ काढणारं नसावं. नातं हे केवळ वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं, प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं, प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला असलेले पूर्वग्रह किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण आपल्या मनात बांधलेले चुकीचे विचार, चुकीच्या कल्पना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा आपण त्या व्यक्तीला नाकारतो. येशूविषयी पेत्राच्या संकल्पनासुद्धा काही अशाच प्रकारच्या होत्या. सुरुवातीच्या काळात येशू सभास्थानांत व लोकसमुदायामध्ये खूप प्रसिद्ध पावत होता. येशू वारंवार भाकीत करीत होता की तो राजा आहे आणि पेत्राने येशूच्या राज्याची तुलना पृथ्वीवरील राज्याशी केली. पेत्राने येशूच्या राज्याची तुलना पृथ्वीवरील राजाच्या राज्याशी केली. त्यामुळे जेव्हा येशूला अटक झाली, येशूवर गुन्हे दाखल करण्यात आले, तेव्हा हे सर्व पेत्राच्या कल्पनेच्या विरुद्ध होत होते.
नाकारलं जाण्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवनात निराशा येते. बहुतेक व्यक्ती कठोर सत्याचा सामना करण्याऐवजी ते सत्य नाकारतात. नकार म्हणजे आकाशाला अस्पष्ट करणाऱ्या ढगासारखी आहे. नकार म्हणजे आकाशाला अस्पष्ट करणाऱ्या ढगासारखे आहे. नकार सत्यास अडथळा आणते, त्यामुळे त्याची अस्पष्टता, त्याची स्पष्टता कमी होते. नकार सत्यास अडथळा आणते, त्यामुळे त्याची स्पष्टता कमी होते. नकारात जगणे म्हणजे भीतीला आपले कमतरतापूर्ण जीवन जगण्याची परवानगी देणे होय. नकार म्हणजे भीती आहे जी आपल्याला आपल्या जीवनातील उद्देश साध्य करण्यापासून आणि जगण्यापासून रोखते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जोपर्यंत आपण सत्याला सामोरे जात नाही आणि नकारात जगणे थांबवत नाही, तोपर्यंत आपण कधीही आतून मुक्त होणार नाही. आणि जर आपण आतून मोकळे नसलो तर बाहेरून मुक्त होणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पेत्राने ख्रिस्ताला 3दा नाकारल्याची घटना सर्व 4ही शुभवर्तमानात आढळते. मत्तेय 26, 69 ते 74, मार्क 14, 66 ते 72, लूक 22, 55 ते 62 आणि योहान 18, 15 ते 18 आणि 25 ते 27. पण पेत्र, ज्याला शिष्यांचा प्रमुख म्हणून ओळखले जात होती, तो का येशूला नाकारील? पेत्राने येशूला नाकारल्याची 2 मुख्य कारणे होती. पहिले म्हणजे त्याचा अशक्तपणा आणि दुसरे त्याच्या मनातील भीती. पेत्राने येशूला नाकारणे हे अंशतः त्याच्या अशक्तपणावर आधारित होते. तो अशक्तपणा त्याच्या मानवी दुर्बलतेमुळे जन्माला आला होता. शेवटच्या भोजनानंतर येशू त्याच्या शिष्यांना गेत्सेमनेच्या बागेत घेऊन गेला. त्याला त्याच्या अटकेची कल्पना होती. तेथे तो एकटाच प्रार्थना करायला गेला. तेव्हा त्याने पेत्रास व इतर शिष्यांस जागृत राहण्यास आणि प्रार्थना करण्यास सांगितले. परंतु जेव्हा तो त्यांच्याकडे परत आला तेव्हा त्याला ते झोपलेले आढळले. त्याने पुन्हा पेत्राला जागृत राहून प्रार्थना करण्याची ताकीद दिली, कारण जरी येशूचा आत्मा इच्छुक होता तरी त्याचे शरीर अशक्त होते. पण पेत्र मात्र पुन्हा झोपी गेला. येशूला पकडण्यासाठी सैनिक आले. येशूला अटक झाली. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षा सहन करण्याची शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करण्यास पेत्राला उशीर झाला होता. स्वतःच्या कमकुवत पणामुळे प्रार्थना, जे एकमेव साधन होते, ते देखील योग्य प्रकारे करण्यात त्याला अपयश आले होते. तो त्याच्या नकारानंतर ढसाढसा रडत होता, यात शंका नाही. कारण सावध राहण्याबद्दल पेत्राने त्याचा धडा शिकला होता. आणि म्हणून तो 1 पेत्र अध्याय 5, वचन 8 मध्ये आपल्याला उपदेश करतो, जागृत राहा, कारण तुमचा शत्रू सैतान गर्जना करणाऱ्या सिंहाप्रमाणे एखाद्याला गिळंकृत करण्यासाठी शोधत आहे. पेत्राच्या कमकुवतपणामुळे त्याला क्षणार्धात खाऊन टाकले गेले आणि त्याने आपल्या प्रभूला नाकारले, कारण तो प्रार्थनेद्वारे तयार झाला नव्हता आणि त्याने स्वतःच्या कमकुवतपणाला कमी लेखले होते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पेत्राच्या अपयशाचे दुसरे कारण म्हणजे भीती. मार्क अध्याय 14 वचन 15 नुसार इतर सर्व शिष्य पळून गेले होते. पेत्र मात्र येशूच्या अटकेनंतरही येशूच्या मागे गेला, परंतु त्याच्याशी ओळख न दाखवता त्याने त्यात अंतर राखून ठेवले. मार्क अध्याय 14 वचन 54. भीतीने
पेत्राला ग्रासले होते, यात प्रश्नच नाही. त्याने येशूवर खोटे आरोप होताना, त्याची मारहाण होत असताना आणि त्याचा अपमान होताना पाहिले. मार्क अध्याय 14 वचन 57 ते 66. पेत्राला येशू मरेल अशी भीती वाटत होती आणि त्याचबरोबर त्याला स्वतःच्या जीवाचीही भीती वाटत होती. जग येशूचा द्वेष करत होते आणि पेत्राला असे समजून चुकलं होतं की येशूप्रमाणे उपहासाचा व छळाचा सामना करण्यास तो अजूनही तयार नव्हता. पेत्राच्या आतापर्यंत हेही लक्षात आले होते की येशूने त्याच्यावरील ज्या विश्वासाने त्याला अधिकार दिले होते तितका धाडसी आणि धैर्यवान तो नाही, आणि ह्याच भीतीने त्याने त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला नाकारले. मत्तेचे शुभवर्तमान आपल्याला सांगते की पेत्र येशूचे काय होणार हे पाहण्यासाठी सेवकांसोबत बसला होता. तो स्वतःला येशूच्या दृष्टीने अपात्र समजू लागला होता. तो करू शकतो असे काहीच शिल्लक नाही असे त्याला वाटले आणि त्यामुळे तो तसाच बसून होता. पेत्र चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या लोकांसोबत होता व त्यामुळे चुकीचे काम करणार होता. म्हणूनच आपण आपला बराचसा वेळ कोणाबरोबर घालवतो यावर खूप विचार करणे आवश्यक आहे. आपण इतरांवर प्रभाव पाडत आहोत असे आपल्याला वाटते, परंतु प्रश्न असा आहे की ते आपल्यावर प्रभाव पाडत आहेत का? आम्ही त्यांना वर खेचत आहोत असे आम्हाला वाटते, परंतु खरा मुद्दा हा असू शकतो की ते आम्हाला खाली खेचत आहेत. पेत्राच्या बाबतीत अगदी असेच झाले. आजूबाजूला असलेल्या लोकांमुळे तो अधिकच भ्याला व अधिकच निराश झाला. त्याने ज्या धैर्याने येशूचा स्वीकार केला होता, अगदी त्याच्या उलट जाऊन त्याने येशूला नाकारले. एकदा नव्हे तर तब्बल 3दा, ज्यासाठी तो मरावयास सुद्धा तयार होता, त्या येशूला त्याने 3दा नाकारलं आणि लागलीच कोंबडा आरवला. येशूने त्याविषयी केलेले भाकीत खरे ठरले. ह्याच भाकिताने पेत्र नाराज झाला होता. येशू आपणावर अविश्वास दाखवतो आहे असे त्याला वाटले होते. ज्या क्षणी कोंबडा आरवला त्या क्षणी त्याला येशूच्या भाकिताची आठवण झाली. आपण हे काय केले ह्याची त्याला लाज वाटू लागली. आता त्याला जाणीव झाली की जेव्हा आपण पापात पडतो तेव्हा त्याची सुरुवात बहुतेक वेळा चरणांच्या मालिकेने होते, आणि जेव्हा आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत फिरतो तेव्हा आपण चुकीचे काम करत असतो. म्हणूनच स्तोत्र संहिता 1:1 म्हणते, धन्य तो पुरुष, धन्य ती स्त्री जो जी अधर्मिकांच्या सल्ल्यानुसार चालत नाही, पापी लोकांच्या मार्गावर उभा राहत नाही किंवा निंदा करणाऱ्यांच्या आसनावर बसत नाही. पेत्र मात्र तेच करून बसला होता. आता तो ढसाढसा रडू लागला. त्याचे अश्रू खऱ्या पश्चातापाचे होते. येशूशी डोळ्याला डोळे भिडवण्याचे धाडस तो जमवू लागला. त्याने येशूला नाकारले होते तरी त्याची पक्की खात्री होती की येशू त्याला क्षमा करेल. त्याला स्वतःच्या अपूर्णता, असमर्थता व अपयशाची ओळख झाली होती, पण तो स्वतःमध्ये हिम्मत जमवू लागला. पेत्र मानव होता म्हणून अपात्र होता आणि म्हणून तो येशूला स्वीकारण्यास अयशस्वी ठरला. हे आपण नक्कीच समजू शकतो. पण आपल्या पुढे प्रश्न आहे, तो म्हणजे त्या रात्री येशूने पेत्राला इतक्या वाईट रीतीने अयशस्वी का होऊ दिले?
Why Jesus allowed Peter to fail so miserably? पेत्राने आपल्या प्रभूला 3 वेळा नाकारले ह्याचे आपल्याला आश्चर्य वाटेल, पण हे येशूने पेत्राला आधीच प्रकट केले होते. लूक अध्याय 22 वचन 31 मध्ये येशू पेत्राला म्हणाला, शिमोना शिमोना, पहा, तुम्हास गव्हासारखी चाळावी म्हणून सैतानाने मागणी केली. येशू सहजपणे पेत्राचे सैतानाच्या हल्ल्यापासून रक्षण करू शकला असता आणि सैतानाला त्याला चालण्याची परवानगी देऊ शकला नसता, परंतु येशूचे ध्येय उंच होते. तो पेत्राला त्याच्या भावांना बळ देण्यासाठी सुसज्ज करत होता. पुढे लूक अध्याय 22 वचन 32 म्हणते, तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू बोललास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर. होय, येशू ज्याने त्याला नाकारले तोच येशू त्याचा स्वीकार करतो, कारण तो खरा पश्चाताप व्यक्त करतो. ज्या पेत्राने येशूला नाकारले त्या पेत्राचा येशू स्वीकार करतो, कारण पेत्र खरोखर मनापासून पश्चाताप व्यक्त करत आहे. त्या रात्री पेत्राला आपल्या आयुष्याची ओळ संपल्यासारखी वाटली असावी, कारण त्यांनी त्याच्या गुरुला, त्याच्या प्रभूला एकाकी सोडले होते. येशूला वधस्तंभावर मृत्यूदंड देण्यात आला होता आणि आता ही चळवळ संपली असे त्याला वाटले असेल. पण तो कथेचा शेवट नव्हता. पुनरुत्थान शुभवर्तमान म्हणते की पुढील दिवसांत एक अविश्वसनीय घटना घडली. येशू मेलेल्यांतून उठला आणि त्याने त्याच्या अनुयायांना दर्शन दिले. त्या दिवसांत काय घडले याविषयीच्या सर्वच शुभवर्तमानात लेखाजोगा भिन्न आहे, परंतु सर्वात प्राचीन स्तोत्रांवरून पेत्र पुनरुत्थानाचा पहिला पुरुष साक्षीदार म्हणून सूचीबद्ध आहे. पेत्र पुनरुत्थानाचा पहिला पुरुष साक्षीदार आहे. पुनरुत्थान झालेल्या येशूसोबतच्या त्याच्या भेटीचे नेमके स्वरूप काहीही असो, त्याचा परिणाम असा झाला की घाबरलेला आणि निराश झालेल्या पेत्र येशूने सुरुवातीला भाकीत केलेल्या नेत्यामध्ये बदलला. एक धीट नेत्यात तो बदलला. येशूला कबरेत ठेवल्यानंतर अगदी पहाटे मरिया मग्दलिना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रिया तिकडे जातात आणि त्यांना येशूचे शरीर तिकडे सापडत नाही. तेव्हा त्या जाऊन ही गोष्ट प्रथमतः पेत्राला व एका शिष्याला सांगतात आणि पेत्र क्षणाचाही विचार न करता, क्षणाचाही विलंब न करता धावत जातो, कारण त्याचा विश्वास बळावलेला असतो. पुनरुत्थानानंतर येशू वारंवार आपल्या शिष्यांस दर्शन देतो आणि या प्रत्येक वेळेस पेत्र तेथे हजर असतो आणि त्याचा विश्वास दिवसेंदिवस वाढत जातो. पेत्राला आशा होती की त्याने खूप पाप केले असले तरी त्याचे अश्रू, त्याचे पश्चातापी हृदय येशूला दर्शवत होते. ज्यांना त्यांच्या पापाची खरी जाणीव असते, ज्यांना त्यांच्या पापाची खरी जाणीव असते तेच केवळ खरोखर कृपेची कदर करू शकतात. तेच केवळ खऱ्या कृपेची कदर करू शकतात, ज्यांना त्यांच्या पापाची खरोखरी जाणीव असते. किंवा कितीही पापाच्या दरीत खोल रुतलो असलो तरीही प्रभूकडे परत येण्यास कधीही उशीर झालेला नसतो, कारण तो दयाळूपणे क्षमा करतो ज्यांना त्यांच्या पापाबद्दल पश्चाताप झालेला असतो त्यांना. योहान अध्याय वचन 15 ते 17 मध्ये प्रभू येशूने पेत्राच्या सेवेला पूर्ववत केल्याची कथा सांगते. येशूच्या शिष्यांनी टायबेरियस समुद्राच्या किनाऱ्यावर नाश्ता करून झाल्यावर
येशूने पेत्राला 3 वेळा विचारले की योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण होता, कारण यापूर्वी शुभवर्तमानांमध्ये आपण पाहिलं की पेत्र येशूबद्दल प्रेम आणि आदर दाखवून बोलण्यास आणि वागण्यास तत्पर होता, पण तो तसा वागत नाही. मात्र आता तो तयार होता अगदी धैर्याने व सामर्थ्याने भरून. येशूने पेत्राला हा प्रश्न 3 वेळा विचारले, जो पेत्राच्या आधीच्या 3 नकारांच्या समांतर आकडा होता. ज्याप्रमाणे पेत्राने प्रभू येशूला 3 वेळा नकार दिला, त्याचप्रमाणे आता पेत्राने येशूला 3 वेळा स्वीकारले. तो म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपणास ठाऊक आहे. ह्या प्रसंगी पेत्राने येशूचे सर्व जाणून घेण्याचे सामर्थ्य देखील मान्य केले. येशूने याच वेळी पेत्राला फक्त क्षमाच केली नाही, तर पेत्राला माझी कोकरे चार, माझी मेंढरे पाळ, माझी मेंढरे चार ह्या 3 वेगवेगळ्या मार्गांनी त्याला दिलेल्या मेंढरांची काळजी घेण्यास सांगितले. पेत्राने केवळ इतर शिष्यांना बळ दिले नाही, तर तो जेरुसलेममधील सुरुवातीच्या चर्चचा आधारस्तंभ बनला. इतरांना प्रभू येशूचे अनुसरण करण्यास प्रोत्साहन आणि प्रशिक्षण त्याने दिले, आणि तो आजही त्याच्या 1 आणि 2 पेत्राच्या पत्रांद्वारे आपल्याला बळकट करत आहे. आपल्या सर्व अपयशांप्रमाणेच देवाने पेत्राच्या अनेक अपयशांचा वापर केला, ज्यामध्ये ख्रिस्ताला 3दा नाकारण्याचा समावेश आहे. शिमोन, सामान्य नाव असलेला सामान्य माणसापासून पीटर द रॉकमध्ये त्याला बदलण्यासाठी. असे दिसते की येशूने पेत्राचा पाठलाग धीराने व संयमाने केला, जसे तो आपल्या सर्वांकडे येतो धीराने व संयमाने, आपल्या परिवर्तनासाठी, आपल्या बदलासाठी. संत इग्नेशियस लोयोला म्हणतो, आपल्याला देवाच्या शोधात जाण्याची गरज नाही. आपल्याला देवाच्या शोधात जाण्याची गरज नाही, तर देव आपल्या शोधात येतो. परंतु जेव्हा तो आपल्या जीवनात येतो, तेव्हा मात्र आपण बिनधास्त बेफिकीर राहून चालणार नाही, तर धाडसाने गालिलीकर येशू व त्याचे आदर्श आपल्या जीवनात पाळले, गिरविले पाहिजेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नकार हा मानवी असण्याचा अपरिहार्य पैलू आहे. नकार हा आपण मानवी असण्याचा अपरिहार्य पैलू आहे. पेत्राचा नकार येशूसाठी नक्कीच वेदनादायी होता, पण येशूने पेत्राला क्षमा केली आणि पेत्राचे जीवन बदलले. ख्रिस्त सभेची भरभराट झाली. आपण अनेकदा असे पाहतो की जेव्हा आपल्याला एखादा व्यक्ती किंवा संस्था नाकारते, तेव्हा ज्याला नाकारले जाते त्याला खूप दुःख होते. येशू आणि पेत्र यांच्या बाबतीत मात्र पेत्राच्या नाकारण्याने येशूला नक्कीच दुःख झाली, पण विशेष लक्ष वेधून घेते ते म्हणजे पेत्रसुद्धा रडला. म्हणजे त्याला सुद्धा तितकेच दुःख झाले होते, कारण त्याचे येशूवर मनापासून प्रेम होते. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. आपल्या जीवनात आपण अनेक वेळा इतरांना नाकारतो. आपल्या स्वार्थासाठी, आपली सामाजिक प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी, आपला अन्याय लपविण्यासाठी, एखाद्याला धडा शिकविण्यासाठी. अशा अनेक कारणांमुळे आपण अगदी सहज दुसऱ्यांना नाकारतो. अनेक वेळा आपण दुसऱ्याला नाकारून त्यावर अन्याय करतो, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. पण अनेक वेळेला आपल्याला त्याची जाणीवसुद्धा होत नाही, आणि झाली तरी आपल्याला त्याबद्दल फारसे वाईट देखील वाटत नाही. शब्द शस्त्र आहेत, ते जपून वापरा.
शब्द शस्त्र आहेत ते जपून वापरा. हो, जिभेचे वार हे तलवारीच्या वारापेक्षा जास्त तीव्र असतात. जिभेचे वार हे तलवारीच्या वारापेक्षा जास्त तीव्र असतात. असे म्हणतात, जिभेला झालेली जखम सर्वात लवकर भरून येते, पण जिभेने केलेली जखम सहजासहजी भरून येत नाही. त्या दिवशी अशीच एक जखम पेत्राने दिली. त्या दिवशी अशीच एक जखम पेत्राने दिली. शब्द हे दुधारी तलवारीसारखे असतात. शब्दांमध्ये इतरांना बरे करण्याची ताकद असते, परंतु त्याच शब्दांद्वारे इतरांचे जीवन उद्ध्वस्त देखील होऊ शकते. आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, परंतु मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दांमध्ये आहे. आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, परंतु मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दांमध्ये आहे. आपणही आपल्या वाणीतून कित्येकांना घायाळ केले असेल, किंबहुना आपण अनेकांना घायाळ करत आहोत. पेत्राप्रमाणे आपल्याला त्याची जाणीव आहे का? मी माझ्या वाणीने, माझ्या शब्दांनी कोणाला दुखावले आहे का? माझ्या अंतःकरणात डोकावून पाहूया. आपण आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया व अशा प्रत्येक क्षणाबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागूया. अनेक वेळा एखाद्याने दिलेला नकार आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल देखील घडवून आणू शकतो. अनेक वेळा एखाद्याने दिलेला नकार आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल देखील घडवून आणू शकतो. कनोसाच्या संत मागदलेना हिचे उदाहरण अधिक समर्पक आहे. अगदी लहान वयात तिचे वडील वारले आणि तिच्या आईने दुसरे लग्न केले. आपल्या मुलांना नाकारून ती आपल्या दुसऱ्या नवऱ्याकडे राहू लागली. तिने आपल्या मुलांना नाकारले. आई आपल्याकडे नाही, ह्यामुळे मागदलेना प्रभूच्या जास्तीत जास्त सहवासात राहू लागली, सहवासात वाढू लागली. आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन मागदलेना व्रतस्थ झाली. केवळ व्रतस्थ झाली नाही, तर तिने कनोसासारख्या एका संस्थेची स्थापना केली. संस्थेची स्थापना केली तेव्हा ती आपल्या आईला भेटावयास गेली आणि आपल्या आईला म्हणाली, तू जर मला नाकारलं नसतं तर मी प्रभूला कधीच स्वीकारलं नसतं. प्रत्येक नकारात सुद्धा जीवन नव्याने सुरू करण्याची धमक असते. फक्त तो नकार आपल्याला योग्य वेळी योग्य प्रकारे पचविता आला पाहिजे. प्रत्येक नकारात सुद्धा जीवन नव्याने सुरू करण्याची धमक असते. फक्त तो नकार आपल्याला योग्य वेळी योग्य प्रकारे पचविता आला पाहिजे. प्रसिद्ध शास्त्रज्ञाची आई मरण पावली आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या घरामध्ये तिची सामानाची आवराआवर करत असताना त्याला एक पत्र सापडलं. हे पत्र बघता क्षणी त्याला त्याच्या जीवनातील बालपणातील दिवस आठवले. हे पत्र तर त्याच्या शाळेतून आले होते. पत्रात असे लिहिले होते की तुमचा मुलगा सामान्य मुलाप्रमाणे शाळेत शिक्षण घेण्यास अपात्र आहे. तो बुद्धीने कमी आहे, म्हणून शाळेने त्याचा प्रवेश रद्द केला होता. यापुढे त्याला शाळेत पाठवू नये असे ह्या पत्रात नमूद केले होते. हे पत्र वाचून तो शास्त्रज्ञ रडू लागला, कारण त्याला आठवलं की हे पत्र त्याला जेव्हा मिळालं होतं तेव्हा त्याच्या आईने त्याला ते अशा प्रकारे वाचून दाखवलं होतं की तुमचा मुलगा अतिशय हुशार विद्वान आहे. त्याच्या इतके हुशार शिक्षक आमच्या शाळेत नाहीत, म्हणून तुमच्या मुलांना आमच्या शाळेत पाठवू नका. म्हणून तुमच्या मुलाला आमच्या शाळेत पाठवू नका. शाळेचा नकार या शास्त्रज्ञाच्या आईने सकारात्मकतेने स्वीकारला आणि त्यातून तिने स्वतःच्या असामान्य मुलाचे रूपांतर एका असामान्य शास्त्रज्ञात करून दाखवले. एका असामान्य मुलाचे रूपांतर एका असामान्य शास्त्रज्ञानात झाले.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नकारात सुद्धा येशूला दिसले ते त्याच्याविषयी पेत्राच्या मनात असलेलं प्रेम. नकारात सुद्धा येशूला दिसले त्याच्याविषयी पेत्राच्या मनात असलेलं प्रेम. आणि या प्रेमावरच विश्वास ठेवून येशूने त्याच्या हातात ख्रिस्त सभेची धुरा सोपविली. आपल्याला नाकारणाऱ्या, आपल्याला दुखवणाऱ्या व्यक्तीतील चांगुलपणा शोधण्याचा आपण प्रयत्न करतो का? आपल्याला नाकारणाऱ्या, आपल्याला दुखवणाऱ्या व्यक्तीतील चांगुलपणा शोधण्याचा आपण प्रयत्न करतो का? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन.